ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे आपला, ती जी वरची अंकमालिका होती तीच अंकमालिका ह्या प्रश्नामध्ये सुद्धा आहे आणि ते एकदम सोपा प्रश्न विचारला आहे. म्हणजेच आपली जर नजर हटी दुर्घटना घटी, जी आपली टॅगलाईन आहे आपल्या रस्ते सुरक्षेबाबत, तीच घटना आपली इथं जर घडेल. जर तुमची नजर चुकली एखाद्या अंकावरची तर तुमचा प्रश्नही जाईल आणि तुमचे मार्कही जातील. तर पहा विद्यार्थ्यांनो, प्रश्न काय विचारलाय, दिलेल्या अंकमालेत कोणता अंक सर्वाधिक वेळेला आलेला आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो अंक आहे ते काउंट करायचे, कोणता अंक सर्वाधिक वेळेस आल्या. आणि अशा वेळेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण काय करायचं, आपल्या नजर मारायची कोणते अंक दिसतात त्याच्यामध्ये. मॅक्झिमम 2, 3, 4, 5 पर्यंतच काय होतात अंक दिसतात. म्हणून आपण इथं एका कोपऱ्यामध्ये किंवा आपण एका बाजूला लिहून घेऊ शकतो 2, 3, 4, 5 आणि हे अंक आपण मोजून ते किती वेळेस भरले ते आपण तिथं लिहून घेऊया. तर पहिला अंक कोणता आहे, 2. तर मोजा 2 किती वेळेस आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर 2 हा किती वेळेस आहे, 10 वेळा आहे. त्यानंतर 3 मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 3 किती वेळेस आहे, 9 वेळेस. 4 किती वेळेस आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 4 किती वेळेस आहे, 6 वेळेस. आता राहिला शेवटचा 5, 1, 2, 3, 4, 5, 6. 5 पण किती वेळेस आहे, 6 वेळेस. आणि 1 पण अंक आहे तो आपल्या लक्षात नव्हता आला, तर तो 1 अंक किती वेळेस आहे ते मोजूया. 1, 2, फक्त 2 वेळेस आहे. मग सर्वाधिक अंक जो आलाय तो कोणता आलेला आहे आपला, तर अंक आहे तो आहे 2. म्हणून आपला पर्यायामध्ये 2 किती नंबरला आहे, इथं पर्याय फक्त 3च देण्यात आले, पण आपला त्याच्यात पर्याय क्रमांक 2 जे अंक आहे तो अंकाचा पर्याय क्रमांक 3 हा पर्याय कसा आहे आपला इथं बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त हे आपल्या नजरेचा खेळ आहे. आपण जर व्यवस्थित काउंट केले, आपले हातातले मार्क आहेत ते मार्क तुमचे जाणार नाही. डोकं शांत असलं पाहिजे पेपरला, तरच हे असे प्रश्न बरोबर येतात. काहींचं असं होतं, अरे एकदम सोपा प्रश्न आहे आणि एकदम हाय कॉन्फिडन्स मध्ये ते प्रश्न चुकवून बसतात. त्यासाठी असे प्रश्न सोडवताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक व्यवस्थित पाहून प्रश्न सोडवायचे असतात.